4 डिसेंबर 2025 मी तुम्हाला एक भन्नाट सेवा सांगते. ही सेवा एकदम साधी आणि सोपी आहे. यासाठी तासनतास बसायची गरज नाही. ही सेवा वर्षातून एकदाच करण्याची संधी मिळते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळं स्किप न करता शेवटपर्यंत बघा. दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक सेवा केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच सेवेकरांनी, स्वामी भक्तांनी पारायणाला सुरुवात केली. कुणी गुरुचरित्र वाचतंय, कुणी नवनाथ वाचतंय, कुणी स्वामीचरित्र वाचतंय, कुणी मल्हारी सप्तशती, कुणी दुर्गा सप्तशती. ज्याला जशी सेवा करणं शक्य आहे तशी सेवा सर्वांनी सुरू केलेली आहे. तर बघा, 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. ही दत्त जयंती आपण दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो. आता मी तुम्हाला एक अतिशय साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे. ही सेवा कोणीही करू शकतं. महिला, पुरुष, लहान, मोठे सर्वच करू शकतात. आता बघा, काही सेवा अशा आहेत की जे जुने सेवेकरी आहेत त्यांना माहीत असतात, पण जे नवीन सेवेकरी आहेत की जे आत्ताच सेवेमध्ये आलेले आहेत, ज्यांनी आत्ताच स्वामी सेवा सुरू केलेली आहे, त्यांना अजून स्वामी सेवेबद्दल जास्त काही माहीत नाही आहे. त्यांना पण माहीत होईल. आणि आता ही जी काही सेवा आहे, ही सेवा स्वामी महाराज आपल्याला वर्षातून 2च वेळा करण्याची संधी देत असतात. आणि या सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला व्याजासकट परत करत असतात. म्हणूनच ही सेवा अतिशय उच्च कोटीची, त्याचबरोबर तितकीच महत्त्वाची आहे. ही सेवा केल्यामुळं आपल्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होत असतो. म्हणूनच काही नाही करता आलं तरी पण चालेल, पण ही साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने जरूर करावी. तर अशी कोणती सेवा आहे ही? तर ही सेवा आहे प्रहर सेवा. ही सेवा फक्त ह्या 7 दिवसामध्येच करायची असते. प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकांचा प्रहरा करायचा असतो. आता ही सेवा कुठं करायची? तर जिथं स्वामी केंद्र आहे तिथं ही सेवा सुरू असते. प्रत्येक गावात केंद्र हे आहेच. प्रत्येक केंद्रामध्ये ही सेवा सुरू आहे. तिथं जाऊन ही सेवा जरूर करा. आता प्रहर सेवा म्हणजे काय? तर बघा, या दत्त जयंतीच्या काळामध्ये अखंड दिवस रात्र संपूर्ण 24 तास, 1 मिनिट काय 1 सेकंदही अखंड न थांबता ही सेवा सुरू असते. ही सेवा 3 प्रकारे सुरू असते. त्यामध्ये सर्वात पहिलं वीणावादन. वीणावादन ही अतिशय साधी आणि सोपी सेवा. मी तर म्हणते की ह्या सेवेशिवाय दुसरी कोणतीही सेवा इतकी साधी आणि सोपी नाही. काही लिहायचं नाही, वाचायचं नाही, जप करायचा नाही. स्वामी महाराजांसमोर वीणा घेऊन उभं राहायचे. या सेवेला खूप म्हणजे खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही करून बघा आणि याचा अनुभव तुम्ही जरूर घ्या. खूप चांगला अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. प्रहर सेवेमध्ये स्वामी प्रत्येकाला प्रचिती हे देत असतात. या प्रहर सेवेमध्ये दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन. हे वाचनसुद्धा 7 दिवस अखंड दिवस रात्र सुरू असतं. तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या दिव्य षडाक्षरी मंत्राचा नामजप. हा नामजपसुद्धा रात्रंदिवस अखंड हे 7 दिवस सुरू असतो. या 3ही सेवा अखंड 7 दिवस प्रत्येक केंद्रामध्ये सुरू असतात. आणि ह्या 3ही सेवा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना या 3ही सेवा करण्याची ही एक संधी असते. आणि ह्या आलेल्या संधीचं आपण सोनं करायचं असतं. ही सेवा अनेक सेवेकरी एकत्र येऊन करत असतात. ही सेवा महिला, पुरुष, लहान, मोठे सर्वजण करू शकतात. स्वामींच्या दरबारात ही सेवा सुरू असते. जे सेवेकरी खूप आधीपासून स्वामींची सेवा करतात त्यांच्या ही सेवा लक्षात आली असेल, पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना ही सेवा माहीत नसतात. तुमच्या जवळ असलेल्या स्वामी महाराजांच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन ही स्वामींची प्रहर सेवा जरूर करा. हा व्हिडिओ टाकायला मला थोडा उशीरच झाला, पण असो, अजूनही 5 दिवस शिल्लक आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी या सेवेचा जरूर लाभ घ्या. या सेवेविषयी तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या शंका मला कमेंटमध्ये नक्की विचारा.
तुमच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर असो, आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.